सुनेत्रा पवारांना बाहेरच्या पवार म्हटल्यानं शरद पवारांविरोधात आता महायुतीची महिला आघाडी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे। शरद पवारांनी सुनेचा अपमान केल्याची टीका शरद पवार गटाच्या महिला नेत्यांनी केली। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या बारामतीच्या लढाईत आता पवारांच्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी बसली आहे। 91 ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। शरद पवारांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या पवार आहेत असं वक्तव्य केलं आणि अजित पवार गट आक्रमक झाला। मूळ पवारांमध्ये फरक आहे हे शरद पवारांनी म्हटलं। त्यानंतर रुपाली चाकणकर, रुपाली पाटलांसह शिंदेंच्या शिवसेनेच्या शीतल म्हात्रे ही महिला ब्रिगेड आक्रमक झाली। शरद पवारांनी सुनेचा अपमान केल्याचं अजित पवार गटानं म्हटलंय। लग्न होऊन आल्यानंतर त्या समाजासाठी योगदान देत असताना आपलं म्हणून त्यांना स्वीकारलं आणि त्यांनी देखील आपलेपणाने काम केलं। मग आपलं आणि परकेपणा का? कारण मोठ्या भावाची बायको ही आई समान वाटते, ती लगेच क्षणात इतकी परकी कशी झाली? आई परकी का वाटू लागली? माहेर सोडून जेव्हा येतो त्यावेळेस त्या घरासाठी कष्ट घेत असतो, त्यात परकेपणा कोणता? आणि त्याच्यामुळे खरंच एक वेदनादायक विधान मनाला फार वेदना देणारा। ही त्यांच्या रक्ताची आहे, तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना। आणि ह्या अशा निवडणुका कर्जवर लढायला लागतात, म्हणजे तुमच्याकडे निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत आणि तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपलं काही चालत नाही म्हणतात, मग तुम्ही असे येता की सुनेला द्या, जावयाला द्या, सासऱ्याला द्या, काही दम नाही। जो काही त्यांनी या सगळ्या सुनांचा अपमान केलेला आहे याच्यावर अत्यंत खेदाने म्हणावं लागेल की लेकीच्या पोटच्या पोरीसाठी पवार साहेब धृतराष्ट्र झालेले आहेत। मी सांगते तुम्हाला, सुनाच नाही तर प्रत्येक माता सुद्धा दुःखी झाली असेल आणि त्याचं उत्तर त्यांना या बारामती मतदारसंघातले मतदार सुना नक्कीच देतील। पवार साहेबांनी असं म्हणलंय की त्या बाहेरून आलेल्या आहेत, मूळ पवार आम्ही हे आहे, मी ऐकलेलं नाही त्यांच्या तोंडून। तुम्ही जे स्टेटमेंट म्हणताय हे मी ऐकलेलं नाही आहे। ते बाहेरून आलेले आहेत, मी मूळ पवार असं नाही। तुम्ही पुरं स्टेटमेंट त्यांचं कालचं व्हॅलिडेट करा। शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी सो कॉल्ड पुरोगामी अशी टीका केली आहे। सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रात। कदाचित मुलीच्या प्रेमापोटी तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले। बारामतीच्या काकांचं हे वाक्य महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करून सासरी गेलेल्या सुनांचा अपमान आहे, सो कॉल्ड पुरोगामी। माननीय शरदचंद्र पवारजी, आपण महाराष्ट्रातल्या सर्व सुनांचा अपमान केलेला आहे। पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय। आपल्यासारख्या जाणत्या राजकारण्यांकडून ही अपेक्षा नव्हती। आता याचं मूळ कुठे आहे हेही समजावून घेऊयात। 2 दिवसांआधी अजित पवारांची बारामतीत सभा झाली। या सभेत बारामतीकरांपुढे सध्या बाका प्रश्न निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणालेत। मात्र उमेदवार पवारच आहेत असं सांगून पवार आडनाव असलेल्यांना मतदान करण्याचं आवाहन करतानाच लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या असं अजित पवार म्हणाले। अर्थात पवार आडनावाचा उल्लेख अजित पवारांनीही आवर्जून केला, कारण सुप्रिया ह्या सुळे आडनाव लावतात तर सुनेत्रांच्या नावापुढे पवार आडनाव आहे। 91 ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। सगळी पिठांपाठ, वडील पण खुश, लेक पण खुश, कन्याही खुश आणि सुनही खुश आणि तुम्ही खुश। शरद पवारांच्या वक्तव्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही टीका केली आहे। पवारांनी या वयात असं बोलणं योग्य नाही असं बावनकुळे म्हणालेत। पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही।
ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे, परिवाराला सांभाळला आहे. आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये. शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतका मी मोठा नाही आहे, पण जे काही संस्कार संस्कृती या महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे, त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांनी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं. बारामती लोकसभेची थेट लढाई शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांमध्ये आहे. अर्थात पवार विरुद्ध पवार या दृष्टीनं पाहिल्या जाणाऱ्या या लढाईला खुद्द शरद पवार दोन पवारांची लढाई मानायला तयार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.